नमस्कार. सर्वांनी लक्षात ठेवायचंय की करोनाला हरवायचं असेल तर आपल्याला स्मार्टली जगायला लागेल. अंतर, मास्क, हवा, संख्या कमी ठेवणे, गर्दी टाळणे आणि वेळेचं बंधन, त्याचप्रमाणे हातांची स्वच्छता, या गोष्टींची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि या पद्धतीने जर आपण जगलो तर करोनाला आपण नक्कीच हरवू शकू. नमस्कार सर्वांना. आज करोनाला हरवायचे या सिरीजमधला 9वा भाग आहे. नागरी आरोग्य केंद्रातर्फे आपण ही सिरीज चालू केलेली आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यातर्फे. आणि या 9व्या भागामध्ये आपण पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे करोनाचं शेपूट म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. मी डॉक्टर प्रिया प्रभू. आणि या विषयावर आपण माहिती घेण्यापूर्वी हा अमिताभ बच्चन ज्याला कोविड झाला होता आणि आता कोविडमधून ह्याची म्हणजे याचा आजार आता कोविडचा यांचा बरा झाला असणार आहे. त्यांना डिस्चार्ज झालाय आणि त्यांनी त्यांच्या कामाला देखील सुरुवात केलेली आहे. पण ह्यांना पोस्ट कोविडचा त्रास झाला किंवा नाही झाला याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाहीये. पण यांनी आपलं पूर्वीचं कामकाज अगदी पूर्वीच्या पद्धतीने लगेच सुरू करायला नाही पाहिजे हे त्यांना अर्थातच त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल. हळूहळू काम वाढवायला पाहिजे. त्यामुळं अमिताभ बच्चन यांना पोस्ट कोविडचा त्रास झाला नसावा यासाठी त्यांना शुभेच्छा. या विविध स्टेजबद्दल आपण यापूर्वी 6व्या भागामध्ये बघितलं होतं. ही स्लाइड आत्ता मी यासाठी दाखवतीये की जर कोणी करोना जायबंदी या स्टेजमध्ये असतील तर तुम्हाला लवकरात लवकर माहिती घेऊन आणि मदत घेऊन करोना तत्पर या स्टेजपर्यंत येणं आवश्यक आहे. कारण करोना तत्पर जेव्हा आपण होतो त्यावेळेला आपण नवीन माहिती घेण्यासाठी उत्सुक असतो. त्या माहितीचं आपल्याला माहिती मिळाल्यानंतर भीती वाढत नाही आणि माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचा वापर करून आपण अधिक जास्त प्रकारे कसे सुरक्षित राहू शकू यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि हे करण्यासाठी तुम्हाला आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे बोललो आहोत सर्कल ऑफ कंट्रोल, याच्यामध्ये आपल्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टींवरच आपल्याला फोकस करायचं आहे, ज्या गोष्टी आपण बदलू शकतो आणि त्या म्हणजे आपण स्वतः करायचे प्रयत्न. याखेरीज इतर कोणत्याही गोष्टीवर आपण विचार करणार नाही आहोत. भविष्यामध्ये काय घडणारे विचार करणार नाही आहोत आणि भूतकाळात काय घडले त्याचाही विचार करणार नाही आहोत. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये लवचिकता जुळवून घेणे आणि शिकण्याची वृत्ती पाहिजे, तरच आपण या संकटातनं बाहेर पडू शकू. जी नवीन माहिती कळेल त्यानुसार आपलं वागणं बदलायचं, नवीन माहिती घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण करोनाला हरवायचं आहे. जगाचे 2 गट पडलेत आता. एका गटामध्ये करोना संसर्ग न झालेल्या व्यक्ती आहेत आणि एका गटामध्ये ज्यांना संसर्ग झालाय त्या व्यक्ती आहेत. संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या कमी आहे पण ती हळूहळू वाढत जाणार आहे. मात्र सध्या आपण ज्यांना संसर्ग झाला नाही या लोकांसाठी जास्त प्रकारे आरोग्य शिक्षण केलं जातं. आजार टाळणे हीच सगळ्यांची प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी बऱ्याचदा आजाराच्या धोक्यांविषयी चर्चा होते. मग ज्यांना कोविड झालाय त्यांना त्यामुळे टेन्शन येऊ शकतं, भीती वाटू शकते, पण हे लक्षात घ्या की हे प्रत्येकाबाबतीत खरं होतं असंच नाहीये. आणि ज्यांना संसर्ग झाला नाही त्यांनी कोविडची पूर्वतयारी करायची आहे. 4था व्हिडिओ तुम्हाला रुग्णाची काळजी घेण्याविषयी देखील माहिती देऊ शकेल. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना कोविडमध्ये कसं सुरक्षित राहायचं, त्याच्यावर उपचार कसे घ्यायचे आणि कोविड नंतरच्या काळासाठी सहाय्य, माहिती, मार्गदर्शन हे तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. ही जेव्हा साथ आता नवीन आलेली आहे, यापूर्वी मी सांगितलं त्यानुसार 40 वर्षापूर्वी HIV देखील एक नवीन आजार होता आणि त्यावेळेला देखील ह्या नवीन साथीमध्ये आपण अशाच प्रकारे सर्वजण रिॲक्ट झालो होतो. सुरुवातीला रुग्णांना फार भेदाभेद आणि कलंकित भावनेला सामोरं जावं लागलं होतं, जसं आता आपण कोविडच्या रुग्णांसाठी बऱ्याच लोकांकडनं तसं वागणं झालं. त्याचप्रमाणे आता जे लाखो लोक HIV सह जगत आहेत त्यांनी गेली 40 वर्ष लसीसाठी वाट बघितली आहे आणि आपण आता कोविडच्या लसीची वाट बघत आहोत. त्याचप्रमाणे
जे HIV सह जगत आहेत त्यांनी आपल्याला असं दाखवून दिलंय, त्याबाबत आपण कृतज्ञ असायला पाहिजे की कुठलाही आजार असला तरी त्याच्या त्रासासकट चांगल्या प्रकारे त्रासाला मॅनेज करून जगणं शक्य असतं. त्यामुळं पोस्ट कोविडमध्ये ज्या लोकांना बराच काळ त्रास राहणार आहे त्यांनी देखील अशीच हिंमत ठेवायची आणि त्या त्रासावर विजय मिळवायचा. हे शक्य आहे. हे आपण HIV साथीपासून आणि HIV सह जगणाऱ्या लोकांपासून शिकायला हवं. सुरुवातीला मी डिस्क्लेमर सांगेन, जे मी पहिल्या व्हिडिओच्या वेळेला देखील एक डिस्क्लेमर सांगितलं होतं. आणि आज जी मी माहिती बोलणार आहे ती आज अखेर उपलब्ध जी झाली मला त्याच्याशी संबंधित आहे. आणि हे मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याविषयीच मी बोलू शकेन. जी माहिती मी बघितली ती जगातील तसंच भारतामधील जी शक्य आहे त्या माहितीचा वापर केलेला आहे. आणि काही गोष्टी ह्याच्यामधल्या ज्या आहेत त्या माझ्या समजुतीनुसार पण मी सांगितल्या आहेत. ज्याप्रमाणे मला सर्व पुढचं भविष्य माझ्या दृष्टीनं जसं मला लक्षात आलं त्या दृष्टीनंही मी माहिती सांगितलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की ही माहिती संपूर्ण समाजासाठी आहे, म्हणजे एकत्रित माहिती आहे. कुणीही एका व्यक्तीने सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःसाठीच आहेत आणि त्या मला स्वतःला लागू पडतात का अशा पद्धतीने कृपया समज करून घेऊ नये. आणि हे सर्वांसाठीच आहे, प्रत्येकासाठीचं वेगळं असणार आहे, हे लक्षात घ्या. मी जेव्हा हे डिस्क्लेमर देते त्याचं कारण महत्त्वाचं असं असतं की ही जी माहिती आता सध्या उपलब्ध आहे ती सर्वंकष नाही आहे. ही माहिती जसं जसं पुढील काळ चालू राहील त्याप्रमाणे बदलत राहील. जशी नवीन माहिती मिळेल त्या पद्धतीने एखादा नवीन गोष्ट समजेल. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जी आपल्याला ऑलरेडी माहीत आहे ती चुकीची आहे असं पण अचानक आपल्याला कोणी सांगू शकतं. आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की काही लोक ज्यांनी तपासण्या केल्या नव्हत्या त्यामुळं त्यांचे आजार आहेत त्यांच्याबद्दलची माहिती ही सिस्टीममध्ये नसल्यामुळे जी माहिती आहे ती देखील थोडीशी अपूर्ण आहे असं होऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात घ्या. हे सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार सर्व सांगितलंय. भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल होऊ शकतात, पण तरी देखील माझ्या मते या माहितीचा तुम्हाला भरपूर उपयोग होईल. आता हे माहिती बदलू शकते, माहिती अर्धवट आहे, बदल होऊ शकतात, चुकीची निघू शकते, ही अशी सगळी वाक्य का बोलली जातात? तर ह्याचं कारण आहे हे दोन महत्त्वाचे शब्द, नोवेल व्हायरस. आणि मला वाटतंय की WHO देखील जेव्हा त्यांच्या काही गोष्टी बदलल्या, एकदा एक गोष्ट सांगितली मग दुसरी गोष्ट सांगितली, त्यावेळेला WHO खूप प्रकारे लोकांनी नावं ठेवली, त्याच्यावर खूप सारे जोक्स झाले, खूप त्यांना तर मूर्ख ठरवण्यात आलं की असं कसं बदलू शकतात. तर जे शास्त्र आहे, आपलं सायन्स आहे, हे अशाच पद्धतीने चालणार आहे. नवीन गोष्ट समजून घेताना कधी आपण चुकतो किंवा नंतर वेगवेगळी माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडत जातो, बदल होत जातो. तर हे दोन शब्द मी महत्त्वाचे का म्हणतीये त्याबद्दल मी सांगते, नोवेल आणि व्हायरस. आणि इथं मला नमूद करावंसं वाटतंय की आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी जरी वारंवार सांगितलं असेल की ही फक्त सर्दी आहे, खोकला आहे आणि ह्याला घाबरायचं कारण नाही, तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार त्यांच्या प्रत्येक लाईव्हमध्ये हेच सांगितलेलं आहे की हा नवीन आजार आहे, हा गंभीर आजार आहे, ह्याला दुर्लक्ष करू नका, आजार टाळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा, हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. तर हे नोवेल आणि व्हायरस हे दोन शब्द का महत्त्वाचे आहेत ते मी आता सांगते. पहिल्यांदा विषाणू म्हणजे काय हे आपण बघूया. आणि हा फोटो मी आधी पण शेअर केला होता आणि हे मला एवढ्यासाठीच सांगायचंय की सगळ्यात बारीक, सगळ्यात छोटी, डोळ्यांनाही न दिसणारे हे जे विषाणू आहेत, बॅक्टेरियापेक्षा पण, जीवाणूपेक्षा पण लहान असतात हे. तर यांच्यावर अगदी किलोची ही पुस्तकं आहेत आणि यापेक्षा जास्त पुस्तकं फक्त व्हायरसेसवर असतात. आणि आम्हा डॉक्टरांना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळं डॉक्टरांचं ज्ञान हे फक्त गुगल सर्च करून येत नसतं आणि पुस्तकं वाचून पण येत असतं, हे महत्त्वाचं आहे. आणि मी हे बेसिकमध्ये मी का गेले, कारण हा जेव्हा नवीन आजार आहे तेव्हा त्याबद्दल तर पुस्तकामध्ये काही नसणार. मला ॲक्च्युली कमेंट अपेक्षित होती की नवीन आजार तुम्ही जुन्या पुस्तकांमध्ये शोधताय का म्हणून, पण मी बेसिकमध्ये गेले की बाबा का हे सगळं घडतंय. तर जर आपण विषाणूंचा विचार केला
तर हे असे कितीतरी विषाणू आहेत जे माणसाला आजार देतात. याखेरीज वनस्पतींसाठी, प्राण्यांसाठी वगैरे विविध विषाणू तर आहेतच आहेत, पण माणसांसाठी हे एवढे सगळे विषाणू आहेत. अर्थातच आपल्याला हे सगळे विषाणू माहीत नाही आहेत, जास्त आपण ओळखत नाही त्यांना. याच्यातले काही आपल्याला माहिती आहेत आणि तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ शरीरातले सर्व अवयव ह्या विविध विषाणूंमुळे आपल्याला कधी ना कधी आजार येऊ शकतो. याच्यातले बरेचसे आजार हे शेकडो वर्षांपासून आपल्यासोबत आहेत आणि ते शेकडो वर्षांपासून आपल्यासोबत आहेत म्हणून आपल्याला त्या आजारांबद्दल जवळजवळ सर्व प्रकारची माहिती आहे. म्हणजे किती लोकांना किती प्रमाणामध्ये म्हणजे आता समजा गोवर असेल तर किती दिवसांनी आपल्याला त्याची पुरळ उठेल, किती लोकांना ताप येईल, किती दिवसांमध्ये ती पुरळ कमी होईल वगैरे अशी सगळी माहिती आपल्याकडे ऑलरेडी आहे. कारण गेले शतकांमध्ये किंवा काही दशकांमध्ये आपण ह्या आजारांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल सर्व माहिती मिळवलेली आहे. मग हा जो बेनिफिट आहे, हा फायदा आहे, हा आपल्याला या नोवेल व्हायरसमध्ये आपल्याला हा मिळत नाही. कारण हा नोवेल म्हणजे नूतन, म्हणजे अगदी नवा. आपण 8व्या भागामध्ये बघितलं की हे निसर्गाचं नवीन बाळ आलंय जन्माला आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नाहीये. आणि विषाणू हे अतिशय असं विचित्र प्रकार आहे, म्हणजे त्याला रसायनच म्हणायला पाहिजे, विचित्र रसायन आहे. हे जिवंत नसतात कारण त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे जिवंत राहण्याची शक्तीच नसते. माणसाशिवाय किंवा ज्या कुणाला त्यांना इन्फेक्ट करायचंय त्याच्याशिवाय ते टिकाव धरू शकत नाहीत. म्हणून मी त्यांना नाजूक पण म्हणत असते. आणि जेव्हा आपण लॉकडाऊन केलं तेव्हा त्यांच्या या गुणाचा आपण किंवा दुर्गुणाचा वापर आपण केला होता की आपण माणसाला माणूस भेटू नाही द्यायचा आणि त्यामुळे विषाणू मरून जातील. पण अर्थातच त्याचा फायदा झाला नाही, पण तो खूप मोठा निर्णय होता आणि लोकांचं भलं लक्षात घेऊन म्हणजे करताना तरी भलं लक्षात घेतलं होतं. तर हे जिवंत नसतात आणि हे केवळ रसायने आहेत. म्हणजे फक्त DNA किंवा RNA चे तुकडे इकडे तिकडे फिरत असतात, एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जात राहतात आणि निसर्गामध्ये त्यांचा टिकाव राहतो. आणि जेव्हा हे रसायन आहे असं आपण म्हणतो तेव्हा एकदा ते शरीरामध्ये गेलं की इंजेक्शन सारखंच त्याचं काम होतं. कुठलंही रसायन शरीरात गेलं की ते त्याचा इफेक्ट घडवणारच. तर त्यानुसार रासायनिक प्रक्रिया होतात बऱ्याचशा आपल्या शरीरामध्ये. आणि जेव्हा ते कुठल्याही पेशीमध्ये जातात तेव्हा लक्षात घ्या की जे व्हायरल सायकल आहे ते सायकल काही तासांपासून काही दिवसांपर्यंत असू शकतं. म्हणजे एकदा पेशीमध्ये त्यांनी प्रवेश केला की त्या पेशीचा वापर करून खूप सारे नवे व्हायरस तयार करायचे आणि शरीरामध्ये सोडायचे, म्हणजे कारखाने उघडायचे. तर काही तासांमध्ये प्रत्येक संसर्गित पेशीमधून लाखो नवे व्हायरस तयार होत असतील. म्हणजे संख्या तुम्ही लक्षात घ्या की दर काही तासांनी, म्हणजे काही व्हायरसची समजा 8 तासाची सायकल असेल तर दर 8 तासांनी ते नवीन पेशीमध्ये शिरतील. पुढच्या 8 तासामध्ये प्रत्येक पेशीमध्ये लाखो नवे व्हायरस तयार होतील आणि ते शरीरामध्ये पुन्हा बाहेर पडतील आणि पुढच्या पेशींना संसर्गित करतील. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता का की आपल्या शरीरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये हा हल्ला झालेला असतो. आणि यामुळंच स्वॅब टेस्ट ही वाट न बघता लक्षणं आली की लगेच करणं अतिशय आवश्यक आहे. कारण तुम्ही जेवढा वेळ घालवाल तेवढे लाखो व्हायरस तुमच्या शरीरामध्ये तयार होत राहणार आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की म्हणजे आपण इतिहास वाचलाय, जेवढं मोठं सैन्य असेल तेवढं मोठं युद्ध होतं. त्यामुळं आपल्याला विषाणूंचं सैन्य वाढवू द्यायचं नाहीये, लवकरात लवकर आपल्याला टेस्ट करायची आहे, हे आपण इथं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि व्हायरस किंवा विषाणू हा असा प्रकार आहे की त्यांच्यामध्ये म्युटेशनचं प्रमाण हे बाकी सर्व जीवजंतूमध्ये सर्वात जास्ती असतं. कारण हे फक्त DNA आणि RNAच असतात आणि लाखोमध्ये तयार होत असतात. त्यामुळे एखाद दुसरं चुकीचा तयार होतो आणि तो मग जास्त चांगल्या प्रकारे जगू लागतो. मग म्युटेशन्स खूप होतात, त्यामुळे वॅक्सिन तयार करणं ही अतिशय अवघड बाब असते याच्यामध्ये. तर हे झालं विषाणू असल्यामुळे हा आजार WHO का महत्वाचा समजतीये आणि मी स्वतः देखील विषाणूचा आजार आहे आणि नोवेल व्हायरस आहे, यामुळे या आजाराला अतिशय प्रायोरिटी किंवा महत्व देईन. मी जेव्हा म्हटलं की टेस्ट करायला पाहिजे, तर टेस्ट केल्याने काय काय फायदा होतो. जेवढ्या लवकर तुम्ही टेस्ट कराल पहिल्या दुसऱ्या दिवशी तर आजार आहे की नाही आपल्याला समजतो आणि लगेच आपण विषाणू मारणारी औषधं देऊ शकतो. त्यामुळे विषाणूंची संख्या वाढत नाही. कोविड हे लक्षात आलं की आपण स्वतःला विलगीकरण करून घेणार, जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेणार, त्यामुळे कुटुंबीय आणि इतर व्यक्ती सुरक्षित होतात.
त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी सल्ला दिला की आपण 4-5 दिवस वाट बघूया आणि त्यानंतर तपासणी करूया, तर याच्यामध्ये तुमच्या शरीरातील व्हायरस हे वाढत राहणार आहेत हे लक्षात घ्या, जर असतील तर. त्यामुळं अगदी सुरुवातीलाच जसं ताप असला की मलेरियाची तपासणी आपण करून टाकतो, बघून टाकतो की मलेरिया तर नाहीये ना. असं साधं सोपं आहे की तुम्हाला जर कोविड सदृश लक्षण आलं की पहिल्यांदा लगेच शंका घ्यायची की ह्या कोविड तर नाहीये ना, आणि लगेच तपासणी करून टाकायची. निगेटिव्ह आली आपण निवांत, आणि जर पॉझिटिव्ह आली तर आपण लगेच व्हायरस मारण्याची औषधं आणि इतरांना वाचवण्यासाठी विलगीकरण करू शकतो. व्हायरसची संख्या नियंत्रित राहिली की आपलं नुकसान कमी होतं, इम्युनिटी ओव्हर रिॲक्शनमध्ये जाण्याची शक्यता अतिशय कमी होते. त्यामुळं पोस्ट कोविड सिंड्रोमची शक्यता कमी होऊ शकते का, असा एक प्रश्न आहे. याबाबत नक्की पुरावे नाही आहेत, पण जर आपण विचार करू तर जेव्हा आपण छोट्या प्रमाणात युद्ध लढू त्यावेळेला आपलं नुकसान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोस्ट कोविडची शक्यता कमी होऊ शकेल, पूर्णपणे संपत नाही पण कमी होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुमच्याकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो जो फक्त सुरुवातीच्या पहिल्या 8 ते 10 दिवसांमध्येच येऊ शकतो, त्यानंतर निगेटिव्ह येत राहतो रिपोर्ट. तर जेव्हा तुमच्याकडे एखादा पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल त्यावेळेला तुम्हाला जर पुढील काही महिने त्रास सुरू झाला तर तुम्हाला पोस्ट कोविड सुविधा सहजपणे प्राप्त होतील. आता सध्या अशा काही वेगळ्या सुविधा किंवा वेगळं काही सिस्टीम नाही आहे, पण भविष्यामध्ये जर अशी काही सिस्टीम सुरू झाली तर अशा वेळेला आपल्याकडे रिपोर्ट असणं हे कधीही चांगलं असतं. आता आपल्या ओळखीचे काही व्हायरस तुम्हाला मी सांगेन, जसं देवी हा आपण जगातनं बाहेर काढलाय, पोलिओ जवळजवळ आपल्या देशातनं तर गेलाय पण जगामधनंही जाण्याच्या मार्गावर आहे. याखेरीज HIV, वेगवेगळे कावीळ आहेत ABCDE, तर त्याच्यामधला B आणि C याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. डेंग्यू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जे पांढऱ्या पेशी कमी करतं किंवा रक्तस्राव होतो लोकांना. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे बऱ्याचदा स्त्रियांना सर्वायकल कॅन्सरला सामोरं जावं लागतं. इबोला आफ्रिकेमध्ये रिसेंटली आला होता आणि ज्याच्यामध्ये रक्तस्राव होत होता, आणि आपलं नशीब आहे की इबोला आपल्या देशात आला नाही, कारण एका व्यक्तीपासून पुढे जाण्याचं प्रमाण हे खूप जास्त होतं कुटुंबामध्ये, त्याचप्रमाणे मृत्यूचं प्रमाण देखील खूप जास्ती होतं. झिका देखील आपल्याकडे आला, केरळांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला कंट्रोल केलं. हा जर भारतामध्ये पसरला असता तर फार अवघड झालं असतं, कारण हा डासांनी पसरतो आणि नवजात बाळांना त्यांनी त्रास झाला असता. स्वाईन फ्लू, चिकनगुनिया तर आपल्याला माहीत आहेत. कांजण्या, गोवर देखील किंवा गलगुंड हे सगळे व्हायरल आजार आहेत. इन्फ्लुएन्झाची लस असते आपल्याला माहीत आहे. जेई मेंदूज्वराचे काही ठिकाणी फार केसेस दिसतात. सार्स आपण जाणतो. कुत्रा चावल्यानंतर जे रेबीज होतं ते देखील व्हायरसमुळे आहे. रोटामुळे डायरिया होतो. निपाहामध्ये आला होता. आणि येलो फीवर जो भारतात नाही आहे नशिबानी, पण जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये आहे. तर हे असे सगळे काही तुमच्या ओळखीचे व्हायरस असतील, ज्या ठिकाणी अशी खूण केली आहे त्यांच्या बाबतीमध्ये लस उपलब्ध आहे. तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक आजारासाठी लस नाही आहे, आणि जरी आपण गोवरसारख्या काही लशी घेतल्या तरी देखील आपल्याला गोवर पुन्हा होऊ शकतो. तर हे जे आजार आहेत, ह्या सर्व आजारांमध्ये देखील मी आता जे पुढे बोलणार आहे तसे शरीरामध्ये बदल होतात. फक्त हे आजार काही शतकं माणसासोबत राहत असल्यामुळे माणूस आणि हे आजार यांचं एकमेकांसोबत सर्वायवल ऑफ फिटेस्ट होण्यासाठी बदल झालेले आहेत. त्यामुळे हे आजार बरेचसे आपल्याला साधे वाटतात, जे साधे नाही आहेत, कारण गोवरमध्ये मृत्यू होऊ शकतात. पण लस असल्यामुळं आणि फार कमी प्रमाणामध्ये मृत्यू होत असल्यामुळे आपल्याला त्याचं जे गांभीर्य आहे ते लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे ज्या आजारांमुळे कॅन्सर होतो किंवा नंतर काही काळ जसं रेबीजमध्ये मृत्यू होतो, असे व्हायरल आजार हे नेहमीच कंट्रोल करण्यासाठी फार अवघड असतात. यांच्यावर औषधे फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे असे आजार टाळण्यासाठी प्रयत्न करणं हेच सर्वात चांगलं असतं. तर हे सर्व झाले जुने आजार. जेव्हा मी नोवेल व्हायरस म्हणते, नवीन आजार, नवीन व्हायरस म्हणते, त्यावेळेला आपल्याकडे काहीही माहिती नसते आणि त्याचमुळे शरीराला पण माहिती नसते. त्यामुळे जो नवीन व्हायरस येणार आहे शरीरामध्ये, त्याचा रिसेप्टर ज्या कुठल्या पेशींमध्ये आहे, मग ते एकाच पेशीमध्ये असेल असं नाही, एकाच प्रकारच्या पेशीमध्ये असेल असं नाही, मग ते जिथे कुठे शरीरामध्ये उपलब्ध आहे त्या सर्व पेशींना ह्याची बाधा होते. आपल्याला दिसताना फक्त फुफ्फुसामध्ये बाधा झाली आहे आणि ऑक्सिजनची गरज आहे एवढंच आपल्याला दिसून येतो. पल्मोनरी कोविड असाच आपल्याला दिसून येतो जास्तीत जास्त लोकांमध्ये. पण कृपया लक्षात घ्या की ACE2 रिसेप्टर हा ज्या कुठल्या पेशींमध्ये आहे आणि हा शरीरातील बऱ्याच ठिकाणी असतो, त्या सर्व पेशींना ह्याची बाधा होऊ शकते, डॅमेज होऊ शकतं.
आणि हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आधीची काहीच इम्युनिटी नसल्यामुळे, म्हणजे आता समजा कांजण्या आहेत, मला जर कांजण्या झाल्या असतील लहानपणी, तर आयुष्यभरासाठी माझ्या शरीरामध्ये त्याची इम्युनिटी शिल्लक राहते आणि ती इम्युनिटी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ती आईकडून मुलाकडे थोड्या प्रमाणामध्ये पुढे गेलेली असते. तर असं कुठल्याच प्रकारचं आपल्याला सपोर्ट नोवेल आजारामध्ये नसतो, कुठल्याही प्रकारची इम्युनिटी नसते. त्यामुळं अगदी जी बेसिक इम्युनिटी आहे कोणत्याही कारणासाठी येणारी, तर ती इनेट इम्युनिटी ह्याच्यामध्ये कार्यरत होते. आणि इनेट इम्युनिटी ही मुख्यतः विविध केमिकल्सवरच चालते. आपण सायटोकिन स्टॉर्म हा शब्द पण खूप ऐकलेला आहे. स्टॉर्म हा शब्द म्हणजे काय, की वादळ होतं, म्हणजे अतिशय अनियंत्रित प्रमाणामध्ये सायटोकिन्स तयार होतात. इंटरफेरॉन्स येतात सुरुवातीला, किमोकाइन्स असतात आणि याखेरीज देखील बरेचसे केमिकल्स इनेट इम्युनिटीमध्ये ज्या कुठल्या सेल्स आहेत, आपल्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी काही प्रकारच्या, तर त्या पेशींमधनं हे सर्व स्त्राव बाहेर येतात आणि मग त्यांचे परिणाम हे विषाणूसह आपल्या शरीराला देखील होतात. आणि हळूहळू जसे दिवस जातात तशी ही रोगप्रतिकारक शक्ती इनेट पासून ॲडॉप्टिव्ह मध्ये जाते, म्हणजे स्पेसिफिक त्या विषाणूसाठी अँटीबॉडीज निर्माण होणं सुरू होतं आणि ह्या रसायनांचा तसेच आपल्या अँटीबॉडीजचा वापर होऊन आपली व्हायरसची संख्या ही नियंत्रित होऊन जाते. म्हणजे थोडक्यात काय होतं की शरीरामध्ये येणारा व्हायरसचं केमिकल आणि आपल्या शरीराने तयार केलेलं केमिकल, ह्या सर्व केमिकल वॉर होतं आपल्या शरीरामध्ये आणि आपलं शरीर म्हणजे एक युद्धभूमी असल्यासारखं होतं. युद्धभूमी हा शब्द मी स्पेसिफिक वापरलेला आहे कारण जिथे कुठे युद्ध होतं तिथे जी काही जमीन असेल, जी काही जागा असेल, ती पूर्णपणे डॅमेज होते, हे कृपया लक्षात घ्या. म्हणजे हे युद्ध आहे विषाणू आणि आपल्या प्रतिकारक शक्तीमधलं आणि हे घडत असतं आपल्याच शरीरामध्ये, आपल्याच शरीरातल्या विविध अवयवांच्या ठिकाणी आणि जिथे जिथे हे व्हायरस आहेत तिथे तिथे हे युद्ध होतं आणि त्या ठिकाणचे बरेच अवयव किंवा जी आपल्या शरीराची झीज म्हणतो आपण, ती ह्या युद्धामुळे घडलेली असते. जेव्हा हे युद्ध चालू असतं ते तुम्हाला लक्षण आलंय का नाही आलंय ह्याच्यावर अवलंबून नाहीये. शरीरामध्ये व्हायरस आला म्हटल्यानंतर आपल्या शरीरामधली इनेट इम्युनिटी, जी बेसिक इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती कार्यान्वित होणारच आणि ती कार्यान्वित झाली की पुढचे केमिकल्स तयार होणारच. आणि हे तुम्हाला जाणवेल किंवा न जाणवेल याच्यासाठी फक्त एकच गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमच्या शरीरात शिरलेल्या व्हायरसची संख्या किती आहे. ती जर शिरतानाच खूप जास्ती असेल तर तुम्हाला लक्षणं जाणवतात. जर ती शिरताना अतिशय कमी प्रमाणामध्ये असेल तर मग युद्धामध्ये कमी रसायनं सोडून देखील आपली प्रतिकारक शक्ती जिंकू शकते. त्यामुळे आपल्याला लक्ष जे फोकस करायचंय ते आपल्या शरीरात शिरणाऱ्या व्हायरसवर करायचंय. इम्युनिटीवर तुम्ही लक्ष फोकस करून इम्युनिटी वाढवण्याच्या मागे लागून मला वाटतं की खूप जास्त फायदा होणार नाही, कारण आपल्याला एकतर हे माहिती नाहीये की नक्की काय केल्यानंतर इम्युनिटी किती प्रमाणात वाढते. कुठल्याही ठिकाणी असं गणित नाहीये की तुम्ही ह्या 4 गोळ्या खाल्ल्या की तुमची इम्युनिटी 4 पट झाली किंवा तुम्ही हे 4 वेळा अमुक एक गोष्ट घेतली, उदाहरणार्थ काढा असेल किंवा आणि काही असेल, तर ती इम्युनिटी दुप्पट झाली, असं आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळं आपलं जास्तीत जास्त लक्ष व्हायरस आपल्या शरीरामध्ये शिरणार नाही आणि शिरला तर खूप कमी प्रमाणात शिरेल यावर आपण फोकस करायला पाहिजे. मला पर्सनली कमीत कमी 2 डॉक्टर असे माहिती आहेत की ज्यांना कोविड झाला नव्हता, लक्षणं आली नव्हती, पण त्यांच्या शरीरामध्ये इम्युनिटी आलेली आहे कारण त्यांच्या शरीरामध्ये व्हायरस हे कमी प्रमाणामध्ये जात होतं. आता कुणाच्याही शरीरात व्हायरस गेल्यानंतर इम्युनिटी आणि व्हायरस याच्यामधलं युद्ध हे कशा प्रकारे होईल आणि जे परिणाम दिसतील हे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असतात. आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं मी म्हटलं की किती व्हायरस शरीरामध्ये गेला, किती संख्या होती, कोणत्या अवयवापर्यंत तो गेलेला आहे, किती अवयव बाधित झाले, किती प्रमाणामध्ये बाधित झाले, शरीरामध्ये इम्युनिटी नियंत्रित राहू शकणार आहे की शकणार नाहीये, व्हायरस किती कार्यप्रणाली विस्कळीत करतो म्हणजे किती गोष्टींमध्ये तो डॅमेज करणार आहे, आणि त्या व्यक्तीमधील जनुकीय संरचना म्हणजेच जीन्स हे देखील खूप महत्वाचं आहे व्हायरसच्या आजारांमध्ये, कारण जीन्स सुद्धा केमिकलच असतात, बरोबर आहे ना. हे सगळं केमिकलचा खेळ आहे. व्हायरस पण केमिकल, इम्युनिटी पण केमिकल, आपले जीन्स पण केमिकल. तर ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन कुणामध्ये आजार साधा राहील, कुणामध्ये हा सिरियस होईल हे ठरतं. आणि त्याचप्रमाणे
त्याचा थोडासा इफेक्ट म्हणजे तुमच्या इनेट इम्युनिटीला जर तुमच्या औषधांची जोड मिळाली वेळेवर, वेळेवर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, तर जर मिळाली तर तरी देखील तुमचा आजार हा कसा पुढे जाईल हे ठरलेलं असतं. आणि ही जनुकीय संरचनाच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की कधी कधी काही घरांनी खूप जास्त काळजी घेतलेली असते, पण तरी देखील एकाला इन्फेक्शन झालं की त्या कुटुंबामध्ये ते लगेच पसरतं आणि त्या कुटुंबामध्ये सगळ्यांनाच सिरियस आजार होतो किंवा एकाच कुटुंबामध्ये बरेच सारे मृत्यू देखील होतात. मग असं जेव्हा घडतं तेव्हा शक्यता असते की त्यांच्या जीन्समध्ये, जनुकीय संरचनेमध्ये काहीतरी म्हणजे व्हायरसला मदत करेल अशा गोष्टी काहीतरी असू शकतात आणि त्यामुळं असा सिरियस आजार दिसलेला असू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये की हे रणगाड्यासारखं होतं की युद्धामध्ये चाललोय, रणगाडा घेऊन चाललोय, पण आपल्याला मारायचा होता डास. मग जेव्हा हे अशा प्रकारे आपलं शरीर रिॲक्ट होणार आहे एखाद्या नवीन आजाराला, कारण शरीराला माहितीच नाही की नक्की काय केल्यानंतर हे विषाणू मरणार आहेत, त्यामुळं शरीराची रिॲक्शन ही रणगाड्यासारखी होते. आणि तुमच्या असं अर्थातच ह्या उदाहरणावरून लक्षात येईल की जेव्हा आपण अशा प्रकारे वापर केला जाईल त्यावेळेला आपलं शरीर देखील इक्वली डॅमेज होणार आहे. मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे, माझ्या शरीरात एखाद्याची इम्युनिटी ही रणगाड्या एवढी स्ट्रॉंग नाही आहे किंवा तेवढ्या स्ट्रॉंगली त्यांनी रिॲक्ट नाही केलं, अनियंत्रित नाही झाली, पण डास मारायला बंदूक पण गरज नाहीये ना, बंदुकीने सुद्धा जास्त डॅमेजच होणार आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला इम्युनिटीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो त्यावेळेला फार काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा आपलं शरीर प्रतिक्रिया देतं तेव्हा व्हायरस हा प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारे दूर जाऊ शकतो. फक्त ॲक्यूट आजार राहील किंवा ॲक्यूट आजार राहील, त्यानंतर शांतता राहील आणि काही दिवसानंतर पुन्हा पुन्हा त्याचा त्रास होत राहील. काही लोकांमध्ये आजार हा पूर्णपणे न जाता तो हळूहळू वाढत जाईल, याचं प्रमाण कोविडमध्ये तरी कमी आहे. काही लोकांमध्ये परसिस्टंट इन्फेक्शन राहील, याचंही प्रमाण कोविडमध्ये कमी आहे, कारण इन्फेक्शन हे 9 ते 10 दिवसांमध्ये, 7 ते 9 दिवसांमध्ये इन्फेक्शन म्हणजे व्हायरस तयार होण्याचं प्रमाण हे बंद होऊन जातं आणि त्याचमुळं आपल्याला दवाखान्यामधनं 10व्या दिवसानंतर डिस्चार्ज दिलेला असतो. कारण आता शरीरामध्ये व्हायरस नवीन तयार होणार नाहीये आणि व्यक्ती दवाखान्याच्या बाहेर जाऊ शकते. यासाठी आपल्याला जर काही त्रास नसेल तर 10व्या दिवशी आपण डिस्चार्ज देतो आणि 7 दिवस घरी विश्रांती, त्याचप्रमाणे आयसोलेशन करायला सांगतो. आणि काही लोकांमध्ये जे आजार आहेत ते पूर्णपणे क्लिअर होत नाहीत, पूर्णपणे विषाणू नष्ट होत नाहीत, जसे इथं शरीरातनं निघून गेलेले आहेत तसं होत नाही आणि अगदी बारीक प्रमाणामध्ये कुठेतरी ते विषाणू शिल्लक राहतात. याचं उदाहरण आहे कांजण्या. कांजण्याचे विषाणू शरीरातनं कधीच जात नाहीत. ज्या कुणाला कांजण्या झाल्यात त्यांना इम्युनिटी लाईफ लॉंग आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये व्हायरस देखील लाईफ लॉंग आहे. आणि हा व्हायरस जेव्हा इम्युनिटी कमी होते तेव्हा नागिनच्या रूपाने पुन्हा एकदा बाहेर येतो. तर हे अशा विविध प्रकारे व्हायरसचे आजार रिॲक्शन देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की जनुकीय बाब आल्यामुळे, जीन्सची गोष्ट आल्यामुळे, जेनेटिक्स आल्यामुळे कुणामध्ये कसा आजार होईल हे कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. या आजाराच्या मुख्य 2 प्रकारच्या फेजेस आहेत. सुरुवातीचे काही दिवस, आठवडा 10 दिवस याच्यामध्ये व्हायरस असतो आणि व्हायरसमुळे त्रास होत असतो, म्हणून तपासणी ही नेहमीच या काळामध्ये होऊन जायला पाहिजे, मगच तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येणार. आणि जेव्हा तुमचा 6वा 7वा दिवस सुरू होतो आणि त्यानंतर शरीरामधली इम्युनिटी जास्त जास्त जोरामध्ये रिॲक्शन देऊ लागते, त्यावेळेला शरीरामध्ये सायटोकिन स्टॉर्म, इन्फ्लमेशन म्हणजे दाह होणे विविध अवयवांचा, अशा प्रकारच्या रिॲक्शन्स चालू होतात. त्यामुळं जेव्हा तुम्हाला लंग्समध्ये पल्मोनरी फेज जे म्हणतो ती मुख्यतः इम्युनिटीमुळे झालेला धोका असतो आणि त्याचमुळे इम्युनिटी बंद करण्यासाठी आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स म्हणजे डेक्सा वगैरे जे औषधं आहेत ना, ती इम्युनिटी बंद करून आपल्या शरीराचा धोका कमी करण्यासाठी आपण ती औषधं वापरतो. त्यामुळं तुम्ही डॉक्टरांवर हा निर्णय सोडून द्यावा की कोणत्या वेळी कोणतं औषध वापरावं हा निर्णय डॉक्टरांचा असावा. कुठलंही औषध कुठल्याही वेळी दिलं, आता तुम्ही जर इथे तुम्ही अँटीव्हायरल औषध द्या म्हणून हट्ट धरलात तर त्याचा काहीच उपयोग नसतो, कारण व्हायरस तर संपून गेलेला आहे. त्याचप्रमाणे इथं जेव्हा अजून शरीराची इम्युनिटी काम करत नाहीये त्याच वेळेला डेक्सा सुरू करून बसलात, इम्युनिटी बंद करून बसलात, तर मग नक्कीच तुमचा आजार अधिक जास्त बळावेल. त्यामुळे योग्य वैद्यकीय
सल्ल्याखालीच तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या आणि ह्या ज्या विविध रिॲक्शन्स आहेत ह्या इम्युनिटी रिलेटेडच आहेत आणि त्यांचे परिणाम हे तुम्ही कुठली औषधं घेता त्यावर देखील अवलंबून आहेत. आता SARS-CoV-2 मध्ये काय काय घडतं? सुरुवातीच्या पहिल्या आठवडाभरामध्ये व्हायरल रिप्लिकेशन हे संपतं, मात्र व्हायरसचे तुकडे हे नंतर काही आठवड्यांपर्यंत बाहेर पडत राहू शकतात. यामुळं बऱ्याच जणांची जी RT-PCR आहे ती टेस्ट दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देखील पॉझिटिव्ह येऊ शकते, पण ते व्हायरस शक्यतो इन्फेक्शन देणारे, संसर्ग करणारे नसतात. त्यानंतर या नवीन जो आपला करोना व्हायरस आहे त्या व्हायरसमध्ये बऱ्याच काळापर्यंत इन्फ्लेमेटरी रिॲक्शन म्हणजे दाह हा खूप जास्त काळापर्यंत दिसून येतो आणि ह्या सर्व बाबी ह्या नवीन व्हायरसच्या बाबतीमध्ये वेगळ्या आहेत, इतर आजारांसारख्या नाही आहेत. म्हणून हा व्हायरस सर्वांनाच बुचकळ्यात टाकतो की हा वेगळ्या प्रकारे का वागतोय. त्याचप्रमाणे याच्यामध्ये व्हायरसमुळं आपली जी इम्युनिटी आहे, पूर्ण सिस्टीम आहे ती विस्कळीत होऊन जाते, डिस्टर्ब होऊन जाते. काही बाबतीमध्ये, याच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला माहीत नाहीये, पण एक थेअरी जी असते ह्या नंतर जो त्रास होतो त्याच्यामध्ये काही ऑटोइम्युन पण रिॲक्शन्स आहेत का, ही थेअरी आहे आणि ही थेअरी आता पुढील काही काळानंतरच क्लिअर होऊ शकेल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे 3A प्रोटीन आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरातील फायब्रिनोजेन नावाचं जे जीन आहे ते एक्सप्रेस होतं. त्यामुळं फायब्रोसिस, लंग्सचं फायब्रोसिस जे होतं आपण म्हणतो, हे काही लोकांमध्येच जास्त प्रमाणात दिसून येतं आणि त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत की तुमचा आजार किती सिरियस झाला होता, त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये हे जीन आहे का आणि ते ॲक्टिवेट झालंय का. तर अशा पण गोष्टी दिसून येतात. त्याचप्रमाणे कधी कधी आपली इम्युनिटी ही ओव्हर रिॲक्शन मध्ये जाते, खूप जोरात काम करायला लागते आणि त्याचप्रमाणे हा जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये काही अवयव त्याला फार आवडतात राहण्यासाठी. मग ते हार्ट आहे, लंग्स आहे, किडनीज आहेत, इंटेस्टाईन्स आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याची आतला जो स्तर असतो एंडोथेलियम तो स्तर आहे आणि त्याचप्रमाणे अजून काही स्टडीज, काही रिपोर्ट्स असे पुढे येत आहेत की कधी कधी काही लोकांच्या ब्रेनमध्ये देखील हा व्हायरस जाऊन राहू शकतो. तर याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की हा व्हायरस विविध प्रकारे आपल्या शरीरामध्ये अडचणी निर्माण करत आहे. मग हे जे म्हणजे व्हायरल आजारानंतर देखील होणारा जो हा त्रास आहे तो इतर कुठल्याच विषाणूमध्ये होत नाही का, तर होतो. काही विषाणूंच्या बाबतीमध्ये असे त्रास बघितले होते. विशेषतः जो पहिला सार्स होता 2002, 3, 4 मध्ये आला होता त्याच्या वेळेला हे बघण्यात आलं होतं. याखेरीज आणि काही एक 4-5 व्हायरस आहेत की ज्यांच्या आजारानंतर पोस्ट व्हायरल सिंड्रोम जो म्हणतात किंवा क्रोनिक फटिक सिंड्रोम जे म्हणतात तसं लक्षण दिसून येतं. मात्र या SARS-CoV-2 मध्ये हे लक्षण जास्त प्रॉमिनंटली आणि जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे. आता माझ्या हातात काय आहे, आपण सर्कल ऑफ कंट्रोल काल बघितलं होतं, तर या बाबतीमध्ये माझ्या हातात काय आहे. व्हायरस एकदा शरीरामध्ये शिरला की मग माझ्या हातात नाहीये, कारण इम्युनिटी कशी कंट्रोल करायची हे आतापर्यंत आपल्याला माहीत नाहीये. आपण प्रयत्न करतोय, आपण वेगवेगळी औषधं देतोय, अँटी इंटरफेरॉन देतोय, सायटोकिन कमी करण्याचा प्रयत्न करतोय, आपण डेक्सा देतोय, स्टिरॉइड्स देतोय, इम्युनिटी बंद करायचा प्रयत्न करतोय, पण त्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे माझ्या हातात सध्या काय आहे की व्हायरस शरीरात शिरला की पहिल्यांदा मी तपासणी करणार, मला लक्षणं जाणवली की, आणि लगेच औषधं चालू करणार आणि योग्य वेळी योग्य त्या प्रकारचा औषधोपचार घेणार. हे एवढंच मी सध्या करू शकते. मात्र व्हायरस शरीरामध्ये शिरू नये यासाठी माझ्याकडे खूप सारे उपाय आहेत आणि ते टीम वर्कनी सहज शक्य आहेत. त्यामुळे आपलं सर्कल ऑफ कंट्रोल जे आहे, आपलं जे लक्ष आहे ते आपण जास्तीत जास्त याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ह्याच्यावर कृती करायला पाहिजे. मग आता कोविडचं शेपूट काय असतं. मी जेव्हा कोविडचं शेपूट हा विचार करते त्यावेळेला मला हे 2 प्राणी लक्षात आले. एक तर विंचू, कारण विंचवाचं जे सगळं विष आहे ते त्याच्या शेपटामध्ये असतं आणि त्यांनी नांगी मारली आणि ह्या शेपटानीच सगळ्यात जास्त त्रास होतो. म्हणजे इथं आपल्याला भीती वाटते पण जास्त आपल्याला शेपटाला घाबरायला पाहिजे. आणि किंवा ही मधमाशी
मधमाशीला शेपूट नाहीये, पण तिचा जो डंख आहे तो तिच्या शेपटीकडील जागेमध्येच आहे. आणि मधमाशीचा डंख जो आपल्याला त्रास देतो तो ह्या शेपटामुळेच देतो, आणि जोपर्यंत हा डंख आपण काढत नाही तोपर्यंत आपला त्रास कमी होऊ शकत नाही. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवलं तर कोविडचं शेपूट का महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. व्हॉट्सॲपमध्ये असाही मेसेजेस फिरले की अरे काय घाबरता, 1 ते 2% तर लोक मरतायत, एवढ्या मरणाला घाबरायचं असतंय का, सर्दीसारखा आजार आहे, बाहेर जाऊया चला, तरुणांनो बाहेर पडा, आजार तुम्हाला होऊ दे. पण हे सगळे चुकीचे मेसेजेस होते, कारण नवीन आजार असा जाऊन घेणं कधीही चांगलं नाही आहे. आणि हे जे कोविडचं शेपूट होतं आणि त्याचा जो शिल्लक राहणारा त्रास होता त्या त्रासाबद्दल आतापर्यंत जास्त कोणी बोललंच नाही. फक्त आपण मृत्यूकडे लक्ष दिलं, पण जे मृत्यू पावत नाहीत, ज्यांचा कोविड बरा होतो, त्या लोकांना किती त्रासातनं जावं लागतंय याबाबत आता आपल्याकडे हळूहळू माहिती तयार होणार आहे. आणि ही माहिती तयार करण्याचं काम, नोंदी करण्याचं काम हे सुरुवातीला ज्यांना कोविड झाला त्यांनाच करावं लागणार आहे. त्यांनाच सांगावं लागणार आहे की नक्की कोणकोणत्या प्रकारचे त्रास होतात. प्रश्न विचारले जातात की हा अमुक त्रास होतो का, तमुक त्रास होऊ शकतो का. हे सगळे अंदाज आहेत, हे लक्षात घ्या. जेव्हा लोकांना त्रास होतील, त्याच्या नोंदी होतील, तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की किती जणांना कुठल्या प्रकारचे त्रास होणार आहेत. माहिती मिळवणं चालू आहे अजून, आणि पुढील काही महिने ही माहिती मिळवली जाईल, पुढील काही वर्षे ही माहिती मिळवली जाईल. तर हे कोविडचं शेपूट म्हणजे काय, त्याला वेगवेगळ्या शब्दांनी म्हटलं जातं. लॉंग हॉलर्स असा एक शब्द आहे, क्रॉनिक कोविड. मघाशी आपण चित्र बघितलं ज्याच्यामध्ये तो आजार बराच काळ ताणला गेला होता, तर क्रॉनिक कोविडमध्ये गेलेत असं म्हणता येऊ शकतं. किंवा कोविड संपलाय, पूर्णपणे व्हायरस गेलाय आणि नंतर मग एक लक्षण समुदाय दिसायला लागलाय. म्हणजे एकच एक लक्षण असतं असं नाही, जे बऱ्याच लोकांमध्ये कॉमनली दिसतं, त्यामुळे त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्यामुळे पोस्ट कोविड सिंड्रोम असं म्हणतात. किंवा जसं मी म्हटलं की इतर काही व्हायरल आजारांमध्ये, विषाणूजन्य आजारांमध्ये अशा प्रकारचं आजार संपल्यानंतर दिसणारी जी लक्षणं आहेत त्याला पोस्ट कोविड फटीग सिंड्रोम असं नाव आहे. किंवा पोस्ट व्हायरल फटीग असं म्हणतात, किंवा क्रॉनिक फटीग सिंड्रोम CFS असं म्हटलं जातं. किंवा बऱ्याचदा जे असे त्रास होतात त्यांना ME किंवा मायाल्जिक एन्सेफॅलोमायलायटिस अशा प्रकारचं नाव दिलं जातं. कारण याच्यामध्ये स्नायू, त्याचप्रमाणे मेंदू आणि दुखणं ह्या गोष्टी कॉमन असल्यामुळे याला विविध नावांनी ओळखलं जातं. आता कोविडमध्ये जो होणारा त्रास आहे तो या सर्वांमध्ये नक्की कशामध्ये बसेल, सर्वात जास्त कुठला त्रास असेल, किती त्रास असतील, याबद्दलची माहिती अजूनही जमा होत आहे. तर हा किती जणांमध्ये त्रास होतो, तर आतापर्यंत जेवढे रिपोर्ट्स आलेले आहेत त्यानुसार 10 ते 15% लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो असं कमीत कमी प्रमाण त्यांनी सांगितलंय. काही देशांमध्ये असं सांगितलंय की साधारण 50%पेक्षा जास्त लोकांमध्ये कुठलं ना कुठलं जे लक्षण आहे ते शिल्लक राहणार आहे काही आठवडे, त्यामुळं त्यांनाही हा त्रास आहे असं गृहीत धरलं जातंय. आणि मी जसं म्हटलं की माहिती ही अपूर्णच आहे आपल्याकडे, किती लोकांना कोविड झाला हे आपल्याकडे 100% सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला समजत नाही. त्यामुळे ही टक्केवारी कमी जास्त होऊ शकते प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये दिसणारं प्रमाण आहे किंवा लक्षणं आहेत ते व्यक्तीनुसार बदलणार आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये व्हायरस हा वेगळ्या प्रकारे त्रास देणार आहे, वेगळ्या प्रकारे दिसणार आहे. त्यामुळं कुणामध्ये प्रमाण कमी असेल, कुणामध्ये खूप जास्त असेल, तसंच लक्षणं पण वेगवेगळी असतील. मग ह्याची कारणं काय आहेत. हा जो शिल्लक राहणारा त्रास आहे कोविड संपल्यानंतर, त्याचे 10 दिवस, 15 दिवस, 21 दिवस झाल्यानंतर देखील ज्यांच्यामध्ये शिल्लक राहतो, त्याची कारणं जी समजली जातात, तर पहिलं कारण तर आहे की ज्या विविध अवयवांना इजा झालेली आहे, जिथं युद्ध घडलं होतं, युद्धभूमी होती, डॅमेज झाला होता, ते अवयव नाजूक असल्यामुळं त्या अवयवाशी रिलेटेड वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला येणार आहेत, लक्षणं दिसणार आहेत. म्हणजे ज्यांच्या फुफ्फुसामध्ये युद्ध झालं असेल तर त्यांची फुफ्फुसं नाजूक झाली आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्रास जाणवत राहील. जर फायब्रिनोजेनचा जीन त्यांचा ऍक्टिव्हेट झालाय आणि फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस व्हायला लागलंय, तर अशा वेळेला पण क्षमता कमी व्हायला लागते. किंवा हृदयामध्ये ज्यांना त्रास झालाय, ज्यांच्यामध्ये हृदयामध्ये पण दाह दिसतो, मग त्यांना हृदयाशी रिलेटेड काहीतरी त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही लोक असे आहेत की ज्यांना कोविड असतानाच किंवा कोविड नंतर
किडनी डॅमेज झाली, किडनीचा ॲक्यूट किडनी डिसीज झाला किंवा अशा प्रकारे दिसून येतं. बऱ्याच जणांमध्ये आतड्यामध्ये दिसू शकतो आणि रक्तवाहिन्यांच्या पेशींचं तर खूप जणांमध्ये दिसतं, कारण गुठळ्या होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे लोकांमध्ये. त्यामुळे ज्या ज्या अवयवांना इजा झाली आहे त्याच्याशी रिलेटेड कुठलं ना कुठलं सिम्पटम दिसू शकतं किंवा भविष्यामध्ये एखादा त्रास होऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर मी जसं म्हटलं की ह्या विषाणूमुळं आपली पूर्ण इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती ही विस्कळीत होऊन जाते. तिला नीट काम करता येत नाही. कधी ती कमी काम करते, कधी जास्त काम करते. जेव्हा ती कमी काम करते, मग ह्याचं कारण विषाणू पण असेल किंवा आपण कधी कधी फायब्रोसिस होऊ नये किंवा हळूहळू आपण डेक्झाचं जे औषध आहे किंवा स्टिरॉइडचं औषध आहे ते आपण हळूहळू कमी करत असतो किंवा आपण चालू ठेवतो काही काळ. मग अशा वेळेला इम्युनिटी आपली कमी होऊन जाते आणि इतर इन्फेक्शन्स देखील होऊ शकतात किंवा कधी कधी इम्युनिटी जोरात बाहेर पडते आणि आपल्या शरीराला त्रास देते. अनियंत्रित दाह स्थिती म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन झालेलं आहे. सूज, असं म्हणजे आपण पायाची सूज नाही म्हणत आहे मी, विविध अवयवांना सूज आलेली आहे, दाह झालेला आहे, तिथं इन्फ्लमेशन आहे. किंवा कधी कधी एखादा आजार आपला लपलेला असतो. म्हणजे मला डायबेटीस अगदी सुरुवात आहे, थोडासाच होता, अजून काही लक्षात आला नव्हता, त्रास होत नव्हता, पण हा आजार झाल्यानंतर या विषाणूमुळं किंवा इतर काही कारणामुळं मग तो आजार बाहेर पडू शकतो. किंवा कधी कधी आपण जी औषधं घेतली आहेत त्या औषधांचा परिणाम म्हणून, कारण ही सगळीच औषधं आपण जास्त प्रमाणात म्हणजे ठरवलेल्या प्रमाणानुसार आपण घेतोय, पण तरी देखील काही व्यक्तींमध्ये त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. मग अशा वेळेला त्यामुळं पण त्रास होऊ शकतो. आणि हा विषाणू मनावर किंवा आपल्या ब्रेनवर देखील परिणाम करत आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला ही लक्षणं कमी होताना दिसत नाहीत, आपल्याला हे नवीन संकट आहे, आपण बघितलं होतं, त्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये विविध भावना आणि मानसिक अस्थिरता असू शकते. आणि बऱ्याचदा असंही एक हायपोथेसिस आहे की आपल्या मनाच्या शक्तीमुळे किंवा मनामधल्या गोंधळामुळे, त्रासामुळे शरीरामधली काही लक्षणं दिसून येतात. कारण धाप लागणे हे लक्षण पॅनिक अटॅकमध्ये पण दिसतं. आपण काल परवा जे मागचे जे 3 व्हिडिओ आपण बघितले त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बरीचशी शारीरिक लक्षणं देखील येऊ शकतात. त्यामुळे काही लक्षणं ही मनामुळे देखील असू शकतात. आणि मी जसं म्हटलं की ऑटोइम्युनिटी बाबत अजून आपल्याला क्लिअर आयडिया नाहीये, पण अशा विविध कारणांमुळे हे त्रास होऊ शकतात. म्हणजेच तुमच्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कारणांनी त्रास असतील. कुठल्या कारणांनी तुम्हाला त्रास होतोय हे तपासण्या करून शोधून मग त्यानुसार प्रत्येकाला वेगळ्या प्रकारची औषधं लागू पडतील. त्यामुळे प्रत्येकाला एकच प्रकार असा लागू होणं हे शक्य नाहीये. मग कोणती कोणती लक्षणं दिसलेली आहेत तर हे लक्षात घ्या. निळ्या रंगामध्ये जी कुठली लक्षणं तुम्हाला कोविडमध्ये दिसली होती ते जवळजवळ प्रत्येक लक्षण पोस्ट कोविडमध्ये काही % लोकांमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. सगळ्यात कॉमन आहे थकवा. थकवा हा सगळ्यात जास्त लोकांमध्ये दिसून येतो. त्यानंतर धाप लागणे, त्यानंतर सांधेदुखी, कधी छातीत दुखणे. आणि एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की हे छातीत दुखणे म्हणजे जी आपले छातीचा पिंजरा आहे त्याच्यामध्ये सूज आलेली असते, त्यामुळे देखील हे पेन होऊ शकतं. त्यानंतर डोळ्यांना काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. खोकला, वास न येणे, चव न येणे, ह्या तर तक्रारी बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा तोंडामध्ये कोरडेपणा. जेव्हा आपल्याला तोंडामध्ये कोरडेपणा येतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला तहान लागतीये सारखी, असं जाणवतं आपल्याला. त्यामुळं हे लक्षण देखील दिसून येतं. काही लोकांना सर्दी राहू शकते, चव न येणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, कुणाला खोकला बडका पडू शकतो, भूक काही लोकांची कमी होते, बऱ्याच जणांना घशामध्ये खवखवत राहतं, घसा दुखत राहतो, टोचल्यासारखं होतं, काही लोकांना व्हर्टायगो किंवा कानामध्ये थोडंसं त्रास होऊ शकतो, चक्कर आल्यासारखी भावना होऊ शकते, अंगदुखी किंवा स्नायू दुखणे. हे दुखणे हा प्रकार देखील बऱ्याच लोकांमध्ये असतो आणि ज्या लोकांमध्ये तो दिसून येईल त्यांच्यामध्ये तो खूप जास्त प्रमाणात असतो. आणि काही लोकांमध्ये डायरिया होणे किंवा कॉन्स्टिपेशन, म्हणजे ज्यांना आतड्यामध्ये जर काही अडचण झाली असेल तर पातळ संडास किंवा संडास न होणे अशा प्रकारची विविध लक्षणे दिसू शकतात. आणि आता ही जी लक्षणं आहेत ही रोममध्ये दिसलेली आहेत, एका स्टडीमधली आहेत. मग जसं मी म्हटलं की आपण हे टक्केवारी आपण नाही हे करू शकत, कुणामध्ये कुठलं लक्षण दिसेल हे विविध कारणांनी ठरलं जाईल. याखेरीज जो थकवा आहे तो तुम्ही आराम केला तरी देखील दूर होत नाही आणि हा अतिशय
त्रासदायक थकवा असतो, काही करावं वाटत नाही. झोप न लागणे हे पण त्रास काही लोकांना जाणवतो. काही लोकांना मन एकाग्र न होणे, काम लक्ष न लागणे, विसरणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मग ह्याला इंग्लिशमध्ये ब्रेन फॉग म्हणजे धुकं असल्यासारखं वाटतं, आपण गोंधळल्यासारखे असतो, असं काही लोकांमध्ये दिसून येतं. मानसिक लक्षणं जी आहेत त्यामध्ये अँझायटी म्हणजे अत्याधिक चिंता, नैराश्य, डिप्रेशन किंवा नकारात्मक भावना वाढीस लागणे असे प्रकार दिसून येऊ शकतात. आणि हेच कारण होतं की गेले 3 व्हिडिओज आपण मानसिक शक्तीवरच बोललो आहोत. आणि मानसिक शक्ती ही केवळ आजार टाळण्यासाठी, आजार असताना कामी येते असं नाहीये. या पुढच्या काळामध्ये, पोस्ट कोविड काळामध्ये तुम्हाला मनाच्या शक्तीचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळं 6, 7, 8 नंबरचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आपला स्टॅमिना कमी झालाय. पूर्वी आपण अमुक एवढं काम करू शकत होतो, मी 3 मजले जिने धड 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 चढून जात होतो, पण आता मला जिने चढणे शक्य नाही. उत्साह माझा कमी झालाय. दिवसभरामध्ये मी एवढी कामं करत होते, 10 लोकांचा स्वयंपाक करू शकत होते, क्लासला पोरांना घेऊन जायचे, मी घराची स्वच्छता पण माझी मी करायचे, मी बाई ठेवली नव्हती. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जी जी असते ती देखील आपल्याला आता पुरी पडत नाही. ही पूर्वीची आपली कामं आपण करू शकत नाही असं लक्षात येतंय. आपली क्षमता, स्टॅमिना कमी झालाय हे लक्षात येतं. आणि हे जसा जसा वेळ जाईल, जसं जसं शरीरातली झीज भरून यायला लागेल, तसं तसं ह्याच्यामध्ये सुधारणा होईल. पण आजार संपल्या संपल्या, डिस्चार्ज झाल्या झाल्या आपल्या शरीराकडून पूर्वीसारखी अपेक्षा करू नका. अपेक्षा केली की आपल्याला त्रास होतो की आपण पूर्वीसारखं करू शकत नाही. हे होणार आहे, घडणार आहे, हळूहळू भरून येणार आहे. त्याचप्रमाणे जर फायब्रोसिस तुमच्यामध्ये सुरू झालेलं असेल तर मग धाप लागणे किंवा ऑक्सिजनची गरज पडणे असं पण होऊ शकतं. मग अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तपासण्या करणे अतिशय आवश्यक आहे. आणि विशेषतः जर काही लोकांनी चला आपण ट्रायल घेऊन बघूया, मी व्यायाम करूनच बघतो, मी आज 5 किलोमीटर चालूनच बघतो आणि व्यायाम चालू केला की माझं सगळं नीट होईल, असं जर तुम्हाला कोणी सल्ला दिला किंवा तुमच्या मनाने घेतलं की बघूया मला किती क्षमता आहे, असा जर तुम्ही प्रयोग करायला गेलात तर अशा थकवणुकीच्या कामानंतर, परिश्रमाच्या कामानंतर किंवा व्यायामानंतर तुम्हाला जो त्रास जाणवेल तो अतिशय जास्त असेल आणि तो कमी होण्यासाठी पुन्हा तुम्हाला 2-3 दिवसाचा वेळ जाईल. त्यामुळं असे शरीरावर प्रयोग करू नका, ताणू नका, शरीराच्या अंदाजाने घ्या, कलानी घ्या. याखेरीज काही लोकांमध्ये जर गुठळ्या होण्याची टेंडन्सी वाढली असेल, प्रमाण वाढलं असेल, तर अशा गुठळ्या ह्या कुठेही जाऊन अडकू शकतात. जर त्या हार्टमध्ये अडकल्या तर हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्रेनमध्ये अडकल्या तर लकवा येऊ शकतो, फुफ्फुसामध्ये जाऊन अडकल्या तर अचानक मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे का, यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटून तपासण्या करून त्यानुसार औषधे चालू करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर जसं मी म्हटलं की काही आजार जर आता सुरू झाले असतील, लक्षात आले असतील, जसं याच्यामध्ये मधुमेह सुरू होऊ शकतो, थायरॉइडचा आजार चालू होऊ शकतो, काही लोकांमध्ये बीपीचा आजार चालू होऊ शकतो. त्यामुळे ह्या सर्व आजारांसाठी आपल्याला तपासण्या करायच्या आहेत आणि जर आजार चालू झाले असतील तर त्यांचे योग्य ते औषधोपचार घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळं अशी विविध प्रकारची लक्षणे, कुणामध्ये सगळी लक्षणं असतील, कुणामध्ये एकच लक्षण असेल, तर ज्यांच्यामध्ये जे लक्षण आहे त्यानुसार आपण उपचार घ्यायचे. मात्र हे लक्षात ठेवायचं की शरीराला थकवायचं नाहीये, आपण विश्रांती घ्यायची आहे, आराम करणं हे आवश्यक आहे. तर एका शब्दात जर कुणाला सांगायला सांगितलं की तुम्हाला कोविड झाल्यानंतर कसं वाटतं, तर मग आपल्याला वाटतं की आपण अजूनही पूर्वीसारखे झालो नाही, अजूनही आपण 100% नॉर्मल झालो नाही. अर्थात हे सगळ्यांना वाटणार नाहीये. काही लोक आरामात त्यांचा 10 दिवसामध्ये, 17 दिवसामध्ये आजार पूर्णपणे बरा होतो, त्यांना काहीही त्रास जाणवत नाही. आणि मग असे लोक सगळ्यांना सांगतात की अरे घाबरू नकोस, काहीच होत नाही. पण हे लक्षात घ्या, 10 ते 15% लोकांमध्ये किंवा 50% लोकांमध्ये, आपल्याला नक्की माहीत नाही, तर एवढ्या लोकांमध्ये कुठला ना कुठला त्रास हा करोनाचं किंवा कोविडचं शेपूट म्हणून हे शिल्लक राहणार आहे आणि ते बऱ्याच काळासाठी राहणार आहे. आमच्या एका फेसबुक फ्रेंडनी असा शब्द वापरला की हा आजार असा आहे की तो शत्रूला देखील नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा आजार आपल्याला किती सिरियसली घ्यायला पाहिजे आणि तो आजार टाळण्यासाठी किती सिरियसली प्रयत्न करायला पाहिजे.
तर मग जोखीम कुणाला जास्त हे आपण ओळखू शकतो का, आपल्याला कळू शकतं का? तर सध्या आपण काहीच अंदाज लावू शकत नाहीये. त्यासाठी अजून माहिती आणि डाटा आवश्यक आहे. खूप सारी माहिती जेव्हा जमा होईल तेव्हा आपल्याला कळेल की हा जे कोविडचं शेपूट आहे, पोस्ट कोविड सिंड्रोम आहे, तो कुणामध्ये होऊ शकेल, आधीच आपण अंदाज करू शकू. तर सध्या जे चित्र दिसतंय, तर ज्यांच्यामध्ये गुंतागुंतीचा आजार झाला होता, काहीतरी कॉम्प्लिकेशन होतं, तिथं डॅमेज झालेलं असल्यामुळं, त्या अवयवांचं नुकसान झाल्यामुळे तशी काही लक्षणं दिसतात. ज्या लोकांना ICU मध्ये राहायला लागलेलं आहे त्यांना काही मानसिक त्रास होऊ शकतात, कारण ICU मधलं जे राहणं आहे ते एवढं सोपं नसतं. त्याचप्रमाणे मग आपण असं म्हणू शकतो का की ज्यांना लक्षणं नव्हती किंवा ज्यांना साधा आजार झाला होता त्यांना काही पोस्ट कोविड सिंड्रोम होणार नाही? तर असंही नाही. असे काही ज्यांना काहीच लक्षणं नव्हती त्या लोकांमध्ये देखील काही सिरियस परिणाम दिसून आलेले आहेत. जर आपल्याला कोमॉर्बिडिटी नसतील, इतर आजार नसतील, तर त्या लोकांना त्रास होणार नाही असं आहे का? तर असंही नाहीये. जी लोक आधी पूर्णपणे नॉर्मल होती त्या लोकांमध्ये देखील अचानक आजार किंवा अचानक सिरियस त्रास किंवा विविध प्रकारची लक्षणं शिल्लक राहणं हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोविड झाला असेल तर आपण स्वतःवर लक्ष ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. मग तो साधा कोविड असेल किंवा सिरियस कोविड असेल. मग तरुणांना असं वाटू शकेल की यार मी तर तरुण आहे, माझ्या शरीरामध्ये खूपच इम्युनिटी आहे आणि मला काहीच होणार नाही. पण काही तरुणांमध्ये देखील हे असे त्रास दिसून आलेले आहेत. त्यामुळं मी म्हटलं तसं कुणामध्ये त्रास होईल, किती प्रमाणात होईल, काय काय होईल हा अंदाज करता येत नाही. आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. आणि जर शारीरिक क्षमता खूप चांगली आहे, मी खूप व्यायाम करायचो, मी खेळाडू होतो, असं काही आहे आणि त्यांना असा त्रास होणार नाही असंही दिसून आलेलं नाहीये. परदेशामधील युनिव्हर्सिटीमध्ये जे काही त्यांचे युनिव्हर्सिटी लेवलचे प्लेयर्स होते, खेळाडू होते, ते आता तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाहीयेत, ते लवकर थकतायत. त्यामुळं आपल्याला, तुम्ही कुणीही असाल, आधी तुमची कितीही छान क्षमता असेल तरी देखील कोविड झाल्यानंतर ही काळजी घ्यायचीच आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्याचं वेगळं रूप असणार आहे, एकसारखं कुणाचंच नसणार आहे. त्यामुळे जे काही आजार आपल्याला नंतर होतील त्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायची आहे. तर हे किती काळ त्रास राहतील तर आपल्याला माहीत नाही, कारण मी म्हटलं तसं हा नोवेल आजार आहे, नवीन माहिती येत राहणार आहे. तर ज्या कारणामुळे तुम्हाला त्रास झालाय त्याप्रमाणे काही आठवडे त्रास राहू शकेल, काही महिने त्रास राहू शकेल किंवा काही लोकांमध्ये काही वर्ष त्रास राहू शकेल. सार्स मध्ये काही लोकांमध्ये 5-5 वर्ष देखील त्रास दिसलेला आहे. पण जेव्हा मी म्हणते काही, तेव्हा हे लक्षात घ्या की यांचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. जास्तीत जास्त लोकांना साधारणपणे 6 आठवडे किंवा 3 ते 6 महिने एवढ्या काळामध्ये भरपूर फरक पडतो. आणि त्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करू, काही आपण ऍक्टिव्हिटीज करू, त्यावेळी हा काल कमी कमी होत राहील, त्रासाचा कालावधी कमी कमी होत राहील. आणि जसं मी म्हटलं की आपण शरीरामध्ये फार मोठ्या प्रमाणात युद्ध होऊ दिलं नाही, आपण प्रिव्हेन्शनचा प्रयत्न केला तर मात्र आपला हा त्रास लवकर कमी होईल असं आपण सध्या तरी गृहीत धरू शकतो. हळूहळू अजून माहिती उपलब्ध होत राहील. त्यामुळं ज्यांना कुणाला कोविड झालाय त्यांनी मनामध्ये अशी तयारी ठेवायची की जर आपण पोस्ट कोविड सिंड्रोम मध्ये पोचलो तर आपल्याला कमीत कमी काही आठवडे या त्रासाशी झुंजायचंय आणि हा त्रास आपण कमी करणार आहोत आणि ह्याच्यातनं बाहेर पडणार आहोत हे लक्षात ठेवायचंय. मग आता अशा वेळेला काय करायचं, उपाय काय आणि मार्ग काय? तर मला हे अतिशय सुंदर बुकलेट सापडलंय, ज्या WHO चा सगळ्यांना राग येतो त्या WHO च्या युरोप कंट्री भागांनी हे एक तयार केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. याची लिंक मी नंतर कमेंट्समध्ये पोस्ट करेन. हे तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. भारत सरकारने देखील एक सर्क्युलर काढलंय पोस्ट कोविडमध्ये काय काळजी घ्यायची, याच्यामध्ये सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. याचीही लिंक मी नंतर कमेंटमध्ये देईन, तुम्ही बघा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन ठेवेन. तर याच्यामध्ये त्यांनी सर्वसाधारण काळजी सांगितली आहे भारत सरकारच्या सर्क्युलरमध्ये आणि त्यांनी मुख्यतः मला वाटतं च्यवनप्राश बद्दल सांगितलंय आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं हे सांगितलेलं आहे. मला पर्सनली
पोस्ट कोविडमध्ये इम्युनिटी अजून वाढवायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण आता जे इफेक्ट होत आहेत ते अनियंत्रित इम्युनिटीनी होत आहेत आणि प्रत्येकामध्ये जेव्हा वेगळे परिणाम होत आहेत त्यावेळेला ते प्रत्येक व्यक्तीने स्वतः तपासणी करून त्यानुसार त्याच्यावर उपाय केलेले अधिक चांगलं असं मला वाटतं. तर साधारणपणे काय करावं, तर असं एक गृहीतक आहे की जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज होईल, तुमचं आयसोलेशन कालावधी देखील संपेल, पोस्ट कोविड ओपीडी महाराष्ट्र सरकारने विविध ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि मला वाटतं की हे अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे पोस्ट कोविड ओपीडीज. जवळपास मला वाटतं प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी आता सुरू होतील हळूहळू. तर तुम्ही या ठिकाणी त्यानंतर 7 दिवसांनी जाऊन भेटू शकता आणि तिथं मग डॉक्टर तुम्हाला तुमच्या लक्षणांनुसार तपासण्या वगैरे करून पुढचं काय करायचं त्यानुसार सांगतील. त्याचप्रमाणे फिजिओथेरपी हा अतिशय महत्त्वाची गरज आहे ह्या आजारामध्ये. शरीराची झीज झालेली आहे, शक्ती कमी झालेली आहे आणि फुफ्फुसांची देखील शक्ती कमी झालेली असते आणि आपण चौथ्या व्हिडिओत बघितलं होतं की आपण फुफ्फुसांना पूर्वतयारीमध्येच आपण फिजिओथेरपी करणार होतो आणि पोस्ट कोविडमध्ये देखील आपल्याला फिजिओथेरपीचा फार फायदा होऊ शकेल. या सर्व गोष्टी आपल्याला वैद्यकीय सल्ल्यानीच करायच्या आहेत. याखेरीज इतर पॅथीजचा देखील काही उपयोग होऊ शकेल, जसं आपले जे स्टेट टास्क फोर्सचे डॉक्टर ओक सर आहेत, त्या सरांना कोविड झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोविडचा त्रास झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना आयुर्वेदिक औषधांनी फायदा झाला. त्याबद्दल त्यांनी व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. मात्र त्यांनी हा सल्ला दिलाय की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतेही उपचार स्वतः घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपचार घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही धोक्याची लक्षणं, ज्या ज्या अवयवांना त्रास झालेला आहे आणि भविष्यामध्ये कधीतरी त्रास होऊ शकतो, त्यांची जी काही धोक्याची लक्षणे असतील, म्हणजे समजा पोस्ट कोविडमध्ये तुम्हाला छातीत दुखायला लागलं, घाम यायला लागला असं जर वाटलं, तर अशा वेळेला वेळ न घालवता, इतर उपचार न करता दवाखान्यामध्ये जायचं, तपासणी करायची. तपासणीमध्ये सगळं नॉर्मल आलं की मग रिलॅक्स व्हायचं, पण मनातल्या मनात विचार करून अंगावर आजार काढायचे नाहीत आणि योग्य वेळेला डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करणं हे पोस्ट कोविडमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर सर्वसाधारणपणे काय सूचना मी देऊ शकेन, तर आपल्याला अजूनही विश्रांतीची गरज आहे हे त्या व्यक्तींनी पण मान्य करणं आवश्यक आहे, विशेषतः माणसांनी, कारण त्यांना वाटतं की नाही मी तर याच्यावर लगेच विजय मिळवला, असं नाही आहे. विश्रांती जेवढी शक्य आहे तेवढी विश्रांती चालूच ठेवा. आपण कोविडमध्ये बघितलं होतं की विश्रांती घेणं आवश्यक आहे, तसंच पोस्ट कोविडमध्ये देखील विश्रांतीची गरज आहे आणि हे कुटुंबियांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण घरामध्ये जरी सगळ्यांना वाटत असेल की घरातली स्त्री काहीच काम करत नाही, घरीच तर असते, पण घरकाम हे फार मोठं काम असतं आणि पोस्ट कोविडमध्ये त्यांना पूर्वीसारखं सर्व काम जमेलच असं नाही. त्यामुळं जसं तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरामध्ये मदत केली होती, त्याच पद्धतीने घरातल्या सर्वांनी कामं वाटून घेऊन ज्या कोणाला कोविड झालेला आहे त्या व्यक्तीला विश्रांती कशी मिळू शकेल याची काळजी घेणं हे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मला तरी असं वाटतंय की कोविड आपल्या सर्वांना एकच सल्ला देतोय, म्हणजे कोविड होण्यापूर्वी पण आणि कोविड नंतर पण, कोविड असताना पण, की आपल्याला स्वतःच्या शरीराकडे आणि आपल्या स्वतःच्या मनाकडे लक्ष देणं, लक्ष ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. काय बदल होत आहेत, कसे बदल होत आहेत, मी काय करू शकतो, माझं शरीर थकलंय का, मला विश्रांती घ्यायला पाहिजे का, माझं मन काय म्हणतंय, कोणते विचार चालू आहेत, नकारात्मक आहेत का, मला ते सकारात्मक करायला पाहिजेत. तर असं आपल्याला स्वतःच्या शरीराकडे, लक्षणांकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचंय. ज्यांनी चौथा व्हिडिओ बघितलाय त्यांनी म्हणजे यूट्यूबमध्ये जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये PPT आहे आणि त्याच्यामध्ये आपण लक्षणांसाठी एक नोंदवही तयार केली होती. तर तशाच प्रकारची नोंदवही आपण पोस्ट कोविडसाठी देखील दररोजसाठी आपण तशी नोंदवही ठेवू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपली लक्षणं सगळी तारीख वाईज, की आज आपल्याला कोणती लक्षणं जाणवत आहेत आणि त्यांचे प्रमाण किती आहे, असं जर आपण नोंदी ठेवल्या तर कधीही हे प्रमाण वाढायला लागलं, त्रास वाढायला लागला तर आपण लगेच वैद्यकीय सल्ला घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जर हा कुठला त्रास कमी होतोय, कधी कमी झाला, किती काळांसाठी राहिला, ह्याची पण आपल्याकडे नोंद होऊ शकते. हे झालं लक्षणांच्या बाबतीमध्ये. त्याचप्रमाणे आपण कुठल्या नोंदी ठेवू शकतो, जर आपल्याला डायबेटीस असेल किंवा नवीन सुरू झाला तर त्याचं प्रमाण किती आहे, जर BP होतं किंवा आता सुरू झालं तर त्याचं प्रमाण किती आहे. हे दररोज नाही बघितलं तरी चालेल, आठवड्यातून एकदा, 3 दिवसातून एकदा असंही तुम्ही बघू शकता.
आणि त्याचप्रमाणे पाहिजे तर तुम्ही तुमच्या SpO2चं प्रमाण हे नोंद करून ठेवू शकता. विशेषतः जर तुम्हाला धाप लागत असेल, त्रास होत असेल, तर अशा वेळेला मात्र SpO2 वर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि काहीही त्रास वाढतोय असं वाटलं तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्यानंतर पौष्टिक आणि प्रथिनयुक्त आहार घेणं हे आवश्यक आहे. शरीराची झीज झालेली आहे, अवयवांची झीज झालेली आहे, त्यामुळं आपल्याला जेवण जे करणार आहोत आपण त्यांनी ही झीज भरून येईल अशा प्रकारचं पाहिजे. व्यायाम करताना तो हलका व्यायाम असायला हवा, हे अतिशय आवश्यक आहे. एरोबिक्सचा व्यायाम ज्याच्यामध्ये दम लागतो, धाप लागतं, हृदयाचे ठोके वाढतात, हे व्यायाम लगेच सुरू करू नका. ते सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढे जावं लागेल. काही आठवड्यांच्या काळामध्ये हळूहळू हे व्यायाम वाढवावे लागतील. त्यामुळे लगेच तुम्ही शारीरिक श्रमाचे व्यायाम करू नका. श्वसनाचे व्यायाम तर करायचेच आहेत, त्याखेरीज आपण स्ट्रेचिंगचे व्यायाम जसं ताईची वगैरे असतं किंवा योगा आहे ज्याच्यामध्ये आपण शरीरामध्ये ताण देतो, तर असे व्यायाम करणं हे अतिशय आवश्यक आहे. याखेरीज शारीरिक दमणूक न करून घेणं. आपल्याला आपली एक ठराविक क्षमता आहे, ती पूर्वीसारखी नाही आहे. पूर्वी 100% असेल तर आता समजा ती 50% आहे, तर ती 50% जी एनर्जी आहे आपली तीच आपल्याला पुरवून वापरायची आहे दिवसभरासाठी. त्यामुळं आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमायचं नाही हे लक्षात ठेवायचंय. त्यामुळं पॉज, प्रायोरिटराइज आणि प्लॅन हे 3 P आपल्याला लक्षात ठेवायचे, जे युरोपमध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही थोडंसं शांत व्हा, पूर्वीचं आयुष्य लगेच सुरू करू नका, हळूहळू सुरू करा. पॉज, त्यानंतर प्रायोरिटराइज, की नक्की आपल्याला काय करायचंय आणि काय नाही केलं तरी चालेल. आज या गोष्टी करेन, उद्या दुसऱ्या गोष्टी करेन, असं करून क्रम ठरवायचा आहे. आणि नंतरचं प्लॅन, की दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचंय, किती करायचंय, कसं करायचंय, मध्ये मध्ये थोडा विश्रांतीला वेळ मिळू शकेल का. तर अशा पद्धतीने, म्हणजे गडबडीने कुठल्या कामाला पोचायचं नाही. बँकेत जायचंय तर ते बऱ्याच वेळ आधी निघायचं, हळूहळू चालत तुम्ही रिक्षापर्यंत जाऊ शकता. किंवा जर बँकेला पूर्वी तुम्ही चालत जायचा तर आता तुम्ही रिक्षा करून जाऊ शकता, जेणेकरून शरीर दमणार नाही. त्याचप्रमाणे वेळ अशी ठेवाल की तिथे गेल्यावर तुमची गडबड होणार नाही आणि तुम्ही हळूहळू आरामात तिथे पोचाल. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्लॅन करायचं आहे. तर 3 P आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि शरीराला दमवायचं नाहीये. कष्टांचं प्रमाण हे हळूहळू वाढवायचं आहे आणि जो काही त्रास तुम्हाला जाणवतोय तो डॉक्टरांना सांगायचा, त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार त्यावर उपाय करायचे. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचंय की मानसिक क्षमता वाढवणे, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवणे, सकारात्मकता ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं व्हिडिओ क्रमांक 6, 7, 8 हे बघा. जर तुम्हाला त्रास जास्त होत असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या, काउन्सिलर्सची मदत घ्या, थेरपिस्टची मदत घ्या, सायकॅट्रिस्ट डॉक्टरांची मदत घ्या आणि मनाचा त्रास तुम्ही कमी करून घेतलात की शरीराचा त्रास हा त्याच्या मागोमाग कमी होणार आहे हे लक्षात घ्या. ह्या काही तपासण्या सुचवतीये, ह्या सगळ्या करायला पाहिजेत असं नाहीये, सगळ्यांनी करायला पाहिजेत असंही नाहीये. पण तुमच्याकडे जर आजार होण्यापूर्वीचे किंवा आजार सुरू झाल्या आपण तपासण्या बऱ्याच केलेल्या असतात, त्यांच्या नोंदी जर तुम्ही करून ठेवल्या आणि जेव्हा आजार संपतो त्यानंतर आपण तपासण्या केल्या आणि त्यानंतर नियमितपणे समजा महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी किंवा आवश्यकतेनुसार आपण याच्यातील काही तपासण्या केल्या तर आपल्याला नक्कीच समजेल की आपल्या शरीराची क्षमता वाढत आहे, तशीच आहे का अजून खराब होत आहे आणि त्यानुसार मग आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो. तर काही रक्ताच्या तपासण्या आहेत, जसं CBC आहे, प्लेटलेट आहे, लिव्हरच्या फंक्शनसाठी LFT आहे, किडनी कसं काम करते बघण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट आहेत, गुठळ्या होण्याची शक्यता आहे का आपल्या शरीरामध्ये यासाठी कोॲग्युलेशन प्रोफाईल आपण करू शकतो. त्याचप्रमाणे दाह किती प्रमाणात चालू आहे, हृदय आपलं कसं काम करतंय यासाठी CRP आपण बेसलाईन आणि नंतर नियमितपणे करू शकतो. याखेरीज काही आजार आपल्याला झाले असतील किंवा आहेत का, झालेत का हे बघण्यासाठी एकदा तरी त्या तपासण्या सगळ्या करून बघू शकतो. याखेरीज फुफ्फुसाची किती क्षमता शिल्लक राहिली आहे यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणून केलं जातं आणि त्याच्यामध्ये फुफ्फुस किती प्रमाणात काम करतंय हे लक्षात येतं. त्यानुसार तुम्हाला फिजिओथेरपी सांगितली जाऊ शकते आणि फिजिओथेरपीनुसार आपली क्षमता ही आपण वाढवत नेऊ शकतो. त्याचप्रमाणे कधी गरज पडली तर फायब्रोसिस आहे की नाही बघायला एक्सरे किंवा HRCT किंवा हृदयाचं काम बघण्यासाठी हे सांगितलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे हृदयाला
काही ॲक्यूट त्रास झालेला आहे का हे बघण्यासाठी डिडायमर पुन्हा करायला सांगितलं जाऊ शकतं. आणि जर तुम्हाला मानसिक त्रास जाणवत असतील तर विविध प्रकारचे स्केल्स उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही जेव्हा काउन्सिलरकडे जाल तेव्हा काउन्सिलर देखील तुमच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घेऊ शकतात. तर या काही तपासण्या जर तुम्ही केल्या तर त्यांच्या नोंदी, त्यांचे रेकॉर्ड्स हे व्यवस्थित ठेवणं, एकत्र ठेवणं, शक्य असल्यास नोंदवहीमध्ये किंवा कम्प्युटरच्या एक्सेल शीटमध्ये तुम्ही ते भरून ठेवू शकता. या नोंदी तुम्ही व्यवस्थितपणे क्रमाने बघा, म्हणजे मग आपली किती सुधारणा होतीये किंवा कुठे आपल्याला डॅमेज झाला आहे का हे लक्षात येईल. मात्र हे लक्षात घ्या, काही लोकांमध्ये सर्व तपासण्या नॉर्मल असतात तरी देखील त्यांना त्रास जाणवतो, आणि मग असा त्रास हा बऱ्याचदा तुमची इम्युनिटी काही प्रमाणामध्ये शरीरावर हल्ला करत आहे का. मग अशा वेळेला डॉक्टरांना विविध औषधं वापरून बघावी लागतात की काही औषधांनी हा त्रास कमी होऊ शकतो का, किंवा शेवटी मग आपण मानसिक शक्तीवर येतो आणि मानसिक शक्ती आणि पॉझिटिव्हिटी यांनी आपण याच्यावर मात करू शकतो. त्यामुळं जे मी म्हटलं WHO जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल, धाप लागत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, विविध व्यायामाचे प्रकार त्यांनी दिले आहेत कसे करायचे. जर काही लोकांच्या आवाजामध्ये बदल झालेले असतात घशामध्ये त्रास झाल्यामुळे, ते कसे त्रास कमी करायचे. काही लोकांना खाताना गिळताना वगैरे अडचणी येऊ शकतात, ते त्रास कसे कमी करायचे. जर तुम्हाला स्मरणशक्ती, एकाग्रता, मानसिक काही त्रास जाणवत असेल तर त्या बाबतीमध्ये काही सहाय्य आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे दैनंदिन काम करताना काही लोकांना अडचण जाणवत असेल तर काय करता येईल अशी पण मदत आहे. जर तुम्हाला स्ट्रेस असेल, मूडमध्ये बदल होत असेल, अँझायटी असेल तर अशाच गोष्टींसाठी पण सहाय्य त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कधी तुम्हाला वैद्यकीय मदत घ्यायची गरज आहे हे सर्व सांगितलंय. अर्थात ही पुस्तकं इंग्रजीमध्ये आहे, पण तुम्ही त्याच्यातील माहिती चित्रांच्या साहाय्याने दिलेली असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. ह्याची लिंक मी अवश्य डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंटमध्ये देईन, थोड्या वेळामध्ये देईन. याखेरीज मुंबईमध्ये 2 कॉलेजेसतर्फे त्यांनी व्यायामाची आणि फिजिओथेरपीची छोटी पुस्तकं तयार केलेली आहेत PDF ची. त्या पुस्तकांची देखील मी तुम्हाला लिंक गुगल ड्राईव्हवर लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. याला जमलं तर आज किंवा 1-2 दिवसामध्ये मी टाकेन कमेंट्समध्ये आणि ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर त्या लिंकवरून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. आणि या सर्वांचा वापर करून तुम्ही तुमच्या शरीराची क्षमता वाढवणे याच्यावर काम करू शकता. हे टप्प्याटप्प्याने करायचंय, एकदम जोरात करायचं नाहीये. आणि मी जेव्हा म्हणते की शरीर काय म्हणतंय याच्याकडे लक्ष द्यायचं. आज लवकर थकवा आला तर ठीक आहे, 5 वेळाच व्यायाम केला तुम्ही, उद्या तुम्हाला थोडी एनर्जी आहे तर मग तुम्ही 7-8 वेळा करू शकाल. कधीही थकवून घ्यायचं नाहीये. आणि फोटोमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी नॅचरल मेडिसिनची पुस्तकं पण बघितली, तर त्याच्यामध्ये नॅचरल मेडिसिनमध्ये काही फायदा आहे का, हे उपाय आहेत का हे बघायचं होतं. तर त्याच्यामध्ये शरीरासाठी त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये श्वसनाचे व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीराचं पोश्चर जे आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. आपण 7व्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल बघितलं होतं. तर मसल रिलॅक्सेशन करणं, व्यवस्थित पोश्चर ठेवणं ह्यानी फरक पडेल. मसाज केल्याने फरक पडू शकतो, जे अंगदुखी, स्नायुदुखी आहे त्याच्यामध्ये. तसंच हलक्या व्यायामाने फरक पडू शकेल. मनासाठी तुम्ही जेव्हा काउन्सिलरची मदत घ्याल किंवा खूप साऱ्या साईट्स आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये मेंटल एक्सरसाइजेस सांगितले जातात. गोल सेटिंग तुम्ही करू शकता. गोल सेटिंग म्हणजे अगदी साधं आहे की ठीक आहे, आज मी अमुक एक गोष्ट करेन आणि मग ती गोष्ट आपण केल्यानंतर जो आनंद होतो आपल्याला, त्याच्यामुळे आपली मानसिक क्षमता वाढते. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करू शकतो. व्हिज्युअलायझेशन की आपल्याला नंतर कसं आपण नॉर्मल राहणार आहोत. ॲफर्मेशन्स की आपण हे रोज आपल्याला सांगणे की हा सर्व त्रास कमी होणार आहे आणि मी याच्यातून बाहेर पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे सेल्फ एम्पॉवरिंग किंवा निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी मी ज्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. अन्नामध्ये काही बदल करता येतील का, तर पाण्याचं प्रमाण वाढवायचंय. पाणी हे व्हायरल आजारामध्ये नेहमी औषधासारखं काम करतं. संसर्ग टाळताना पण पाणी भरपूर प्या. आजारी असाल त्यावेळेला पाणी भरपूर प्या. आजारपण संपल्यानंतर देखील भरपूर प्या. भरपूर म्हणजे साधारणपणे 2-2.5 लिटर, त्यापेक्षा जास्त नाही. नाहीतर खूप पाणी प्याल आणि त्याचा त्रास होईल मग तुम्हाला. त्याचप्रमाणे कॅफिन चहा आणि कॉफीमध्ये जे असतं त्याचं प्रमाण कमी करायचंय.
मल्टीविटामिन्स, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम हे तुम्ही चालू ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यसनं जी काही असतील, कारण शरीराला आतमध्ये झालाय तेवढा डॅमेज खूप आहे. व्यसनांमुळे, सिगरेटमुळे, बिडीमुळे, तंबाखूमुळे, दारूमुळे जो नवीन डॅमेज होणार आहे त्यांनी शरीर लवकर झीज भरू शकत नाही. त्यामुळं हे कमी करण्यासाठी तुम्हाला गरज पडली तर मदत घ्या, पण व्यसनं कमी करा. तर हे सर्व उपाय आपण करू शकतो. आपल्या असं लक्षात आलं असेल की पोस्ट कोविड केअरमध्ये आपल्याला बऱ्याच तज्ज्ञांची मदत लागू शकते. जेव्हा तुम्हाला मानसिक तज्ज्ञांची मदत घ्यायची गरज असेल त्यावेळेला कृपया लाजू नका किंवा त्याच्याबद्दल नाकारू नका. ती मदत घ्या. गडबड करू नका, घाई करू नका. सर्व ठीक व्हायला थोडा वेळ लागेल, पण ठीक होईल. जास्तीत जास्त लोकांमध्ये हे ठीक झालेलं आहे. फक्त तुम्हाला तुमच्या शरीराच्या कलानी घ्यावं लागेल. दुर्लक्ष करू नका, कारण हा कधीतरी एखादा गंभीर आजार असू शकतो. एखादं लक्षण तुम्हाला दिसतंय तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असं करू नका. वेळेवर डॉक्टरांकडे जा. आणि मला असं पर्सनली वाटतं की ज्या कुणाला कोविड झालाय त्यांनी एखादं छान मेडिक्लेम घेऊन ठेवणं हे कधीही चांगलं. कारण जर काही गंभीर आजार होणारच असतील तर ॲटलिस्ट आपल्याला मेडिक्लेमचा सपोर्ट राहील. त्यामुळं मेडिक्लेम घेऊन ठेवलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. एक विचार आलाय डोक्यामध्ये, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा किंवा मेसेजमध्ये सांगा. मी असा विचार करतेय की आपण एक पोस्ट कोविड पीअर सपोर्ट ग्रुप तयार करूया फेसबुकमध्ये, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला पोस्ट कोविड सिम्पटम्स असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये सामील होऊ शकता. कुणी स्पेशालिस्ट असतील, कुणी मदत करू शकत असाल, कुणी काउन्सिलर असाल तर ते लोक देखील सामील होऊ शकतील. आणि त्या ग्रुपमध्ये अर्थातच प्रत्येकाला पर्सनल वैद्यकीय मदत नसणार आहे, डॉक्टर म्हणून नसणार आहे, कारण वैद्यकीय मदत ही तपासण्याशिवाय सल्ले देऊ नयेत असा नियम आहे. तर पर्सनल वैद्यकीय मदत नसेल, मात्र आपण एकमेकांच्या अनुभवातनं पुढे जाऊ शकतो. एकमेकांना जो बळ आहे ते बळ आपण एकमेकांना देऊ शकतो. आपण एकटे नाही ही भावना पण खूप महत्त्वाची असते आणि टीमवर्क करून आपण पुढे जाऊ शकतो. तर हा एक विचार आहे. तर या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही मला जरूर सांगा. आणि जर असा ग्रुप तयार झाला तर त्याबाबत मी पेजवर डिक्लेअर करेन आणि मग तुम्ही एखादा फॉर्म भरून त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकाल. या सर्वांमधनं लक्षात ठेवायची एकच गोष्ट महत्त्वाची आहे, प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन आणि प्रिव्हेन्शन. या आजारामध्ये आपल्याला आजार टाळण्यासाठी 101% प्रयत्न करायचा आहे. तो जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला सुरुवातीचं जे इन्फेक्शन होईल ते कमी प्रमाणात होईल. आपल्याला मग आपली इम्युनिटी कंट्रोलच्या बाहेर न जाण्याची शक्यता वाढेल. आणि जर आपण पोचलो पोस्ट कोविडच्या स्टेजमध्ये, आपण त्या 10 ते 15% असू किंवा 50% असू ज्यांच्यामध्ये पोस्ट कोविडची लक्षणं आली आहेत, तर नक्कीच आपण हिंमत नाही हारणार आहोत. आपल्याला त्याच्यावर काय करायचं हे माहीत आहे, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण एकमेकांच्या सोबतीनं टीमवर्कनीच पुढे जाणार आहोत आणि योग्य ती सर्व काळजी घेणार आहोत. आणि हे लक्षात घ्यायचंय की एकदा कोविड झाला याचा अर्थ आता आपण निवांत झालो, काही पण करू शकतो असं नाहीये. दुसऱ्यांदा कोविड होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचाच आहे, कारण हा नोवेल व्हायरस आहे. पुढे काय त्याच्यामध्ये परिणाम होतील आपल्याला सध्या माहीत नाहीये, हळूहळू माहिती तयार होईल. त्यामुळे प्रिव्हेन्शनवर आपण पूर्ण भर देऊया आणि आपण हे लक्षात ठेवूया की बदलकर अपना व्यवहार हम कर सकते हैं कोरोना पर वार. त्यामुळे लवकरात लवकर अडॅप्टेबिलिटी, लवकरात लवकर नवीन नियम मान्य करणे आणि पाळणं सुरू करणे, योग्य प्रकारे पाळणं, जेणेकरून सर्वायवल ऑफ फिटेस्ट शक्य होईल आणि आपण करोनाला पुरून उरू आणि आपण करोनाला हरवू. तर आपण आज हजर होतात त्यासाठी धन्यवाद. आपल्या सर्वांना माहितीच आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक पेज आहे, त्याला नक्की लाईक करा. ही माहिती तुम्ही इतरांबरोबर नक्की शेअर करा, कारण आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. जास्तीत जास्त लोकांना माहिती, योग्य माहिती मिळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि जे जण ऑलरेडी शेअर करतायत त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि माझी आजची कृतज्ञता तुम्हा सर्वांसाठी. माहिती आहे ना, कृतज्ञता सर्वांनी विचार करायचा आहे. तुम्ही करताय ना, कृतज्ञता जर्नल चालू केलंय. तर माझी कृतज्ञता तुम्हा सर्वांसाठी, कारण तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देताय. तुम्ही लाईव्हसाठी हजर आहात, तुम्ही शेअर करताय माहिती, आणि या सर्वांसाठी मी कृतज्ञ आहे की तुम्ही मला मदत करताय. सो धन्यवाद.
मला कमेंट्स काही आलेत का? माने सरांनी विचारलं होतं पोस्ट कोविडबद्दल माहिती आणि ट्रीटमेंट. तर मी जनरल माहिती दिलेली आहे. जसे तुम्हाला आजार आहेत, म्हणजे समजा गुठळ्या होण्याची शक्यता असेल तर गुठळ्या न होण्याची औषधं, जर दाह असेल कुठल्याही अवयवामध्ये तर अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज दिले जातात. जर फायब्रोसिस होत असेल तर फायब्रोसिस होऊ नये यासाठी औषधं दिली जातात किंवा स्टिरॉइड्स दिले जातात. ही प्रत्येक औषधं सांगितल्यानुसार सांगितलेल्या काळासाठी घ्यायची आहेत. मनाने ट्रीटमेंट बदलायची नाहीये, कमी करायची नाहीये. आणि तुम्ही हे सर्व जर पाळलं, औषधं घेतलीत तर त्याचा परिणाम तर होईलच, आणि त्याचप्रमाणे विश्रांती घेणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर डॉक्टर जाधव सरांनी पीपीटी मागितली आहे. सर नाही, हे वेगळे जाधव आहेत. पीपीटी कशी शेअर करता येईल बघते. पेजवर शेअर होणं थोडंसं अवघड आहे कारण PDF मला नाही अपलोड करता येत त्याचा, पण बघू ते काय करता येईल. त्यानंतर आवाज येतोय ह्याच्याबद्दल उत्तर मिळालं, धन्यवाद प्रीतम. हा व्हिडिओ यूट्यूबवर नक्कीच येईल, पण याला थोडासा वेळ लागेल कारण आता आपण 4 व्हिडिओपर्यंत अपलोड केलेले आहेत. मला डॉक्टर खाडे मदत करतायत ह्याच्यामध्ये, आणि आम्ही जसा इतर कामांमधनं वेळ होईल त्यानुसार आम्ही ते व्हिडिओज तिथे टाकत आहोत. तरीही प्रयत्न करेन की मधले सर्व व्हिडिओज लवकरात लवकर आपण अपलोड करूया. व्हिडिओ नक्कीच येईल. आणि थँक्यू वांद्रे सर. सो धन्यवाद. सर्वांचे कमेंट्स मी बघितले. याखेरीज कुणाला प्रश्न असतील, काहीही विचारायचं असेल, तुम्ही कधीही मेसेज करू शकता ग्रुपला, आम्हाला ईमेल करू शकता, आणि त्याचप्रमाणे कमेंट्समध्येही नंतरही प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. आणि ग्रुपबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे हे देखील मला सांगा, आणि त्यानुसार आपण याच्यावर पुन्हा आपण काम करूया. कारण ही महामारी आहे, शतकातून एकदा होणारी घटना आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना शिकतच पुढं जायचंय, एकमेकांच्या साथीने पुढं जायचंय, आणि टीमवर्क शिवाय आपण ह्याला हरवू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि आजार टाळण्यासाठी 101% प्रयत्न करूया, आणि टीम भारतमध्ये आपण जास्तीत जास्त लोक जमा करूया. हेच आपलं एम असायला पाहिजे, आणि मगच ती साथ थांबेल, आणि मग आपलं आयुष्य पुन्हा एकदा पूर्वीचं नॉर्मल जरी नाही तरी न्यू नॉर्मलमध्ये नक्कीच सुरू होईल, याची खात्री. धन्यवाद. शुभरात्री. पुन्हा भेटू पुढच्या लाईव्हमध्ये.